मोठ्या इमारती नाहीत, झगमगाट नाही, पण इथे आहे शिक्षणाची खरी जिद्द. फलटण तालुक्यातील चौदरवाडी इथे जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे, जी कोणत्याही सरकारी इमारतीत नाही, तर जिद्दीच्या आणि संघर्षाच्या पायावर उभी आहे. भाडे तत्वावर घेतलेली जमीन, तट्ट्या आणि काळाच्या छपराखाली सुरू झालेली ही शाळा, आणि या सगळ्या मागे उभा आहे एक संस्थाचालक तुकाराम कोकाटे. सुविधा कमी असल्या तरी इथे शिक्षणाची आस कमी नाही, म्हणूनच या शाळेचा पट वाढतोय आणि प्रगतीही होत आहे. आजच्या या गंधवार्ता स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासमोर आणतोय संघर्षातून घडलेली एक शाळा आणि जिद्दीचं जिवंत उदाहरण, तुकाराम कोकाटे यांची थेट मुलाखत. नमस्कार. 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 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी खरी शिक्षणाची द्वारे खोलली. त्याच अनुषंगाने आपण चौदरवाडीसारख्या छोट्याशा गावामध्ये आज सर्वसामान्यांच्या मुलांसाठी वेळप्रसंगी अगदी तन मन धनाने या मुलांचं शिक्षण आणि मुलांचं आरोग्य घडावं, आपल्या गावचं नाव अगदी उंच शिखरापर्यंत पोहोचावं, यासाठी आपण ही शैक्षणिक संस्था सुरू केली आहे. याबद्दल आपली पार्श्वभूमी काय आहे? या पाठीमागे एकच उद्देश आहे की जी सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहेत त्यांना योग्य शिक्षण मिळावं. कारण ज्याची परिस्थिती मजबूत आहे त्याची मुलं अकॅडमीसारख्या उच्च शाळेत जाऊन फीच्या शाळेत जाऊन शिकत आहेत. पण माझा जो शेतमजूर आहे, जो सामान्य माणूस आहे, तर त्याच्या मुलाला चांगलं योग्य शिक्षण, योग्य वयात योग्य शिक्षण चांगलं मिळावं, ह्यासाठीची खरं तर ही माझी धडपड आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण 16व्या शतकापासून बघतो की पर्णकुटी सारखा प्रकल्प संत महात्मे वापरत होते. ती थीम घेण्याचं आणि त्यामध्ये शैक्षणिक संस्था काढण्याचा एक वेगळा आनंद काय असतो, याबद्दल आपण माहिती विशद करावी. खरं तर ही पर्णकुटी बनवण्याचं एकाएक सुचलं. त्याला खरं कारण आहे की मला जिल्हा परिषद शाळेतच मी काम करतो. खरं तर जिल्हा परिषद शाळेला आम्हाला 3 वर्गाचा प्रॉब्लेम अनेक दिवसापासून होता की 3 वर्गच नव्हते, एकत्र मुलं शिकत होती आणि धोकादायक इमारत असल्यामुळे आम्ही त्या वर्गात मुलं बसवू शकत नव्हतो. तर एकत्र मुलं बसत असताना मुलांचं शिक्षण योग्य होत नव्हतं. तर त्यावर पर्याय म्हणून आम्ही आमच्या गावाला गावठाण बी नाही आहे, मग इथं भाडे तत्वावर आम्ही करारावर ही 1 एकर जागा घेतली आणि त्या जागेत वर्गखोल्याची निर्मिती आम्हाला करायची होती. परंतु भाडे तत्वावर असलेल्या जागेत आम्ही कुठलं पक्कं बांधकाम करू शकत नव्हतो. तर मग ती ही एक सुचलेली कल्पना आहे की एक छपराची जर इमारत तयार केली, उद्या करार संपला तर ते बाजूला नेणं सोपं होईल आणि त्या मालकाला बी पक्की इमारत नसल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम राहणार नाही. तर ही एक सुचलेली कल्पना आहे. माझ्या संस्थेचे जे काही सदस्य आहेत, माझ्या सदस्य भगिनी बी आहेत, तर त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हे श्रमदानातून ह्या शाळेची निर्मिती केली. आणि ही गोल कुटी बनवत असताना, बनवण्या अगोदर वर्ग झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अरे आपण ऑफिस जर असं बनवलं तर ते उत्तम होईल. मग त्या माध्यमातून ह्याची एक निर्मिती झाली. खेळाकडे विशेष प्राधान्याने लक्ष देऊन शिक्षणाबरोबरच आपण मुलांच्या आरोग्याचा सुद्धा कशी सुधारणा होईल, याबाबत एक वेगळी संकल्पना राबवून आज तुमच्या शाळेचे मुलं असतील, मुली असतील, अगदी राज्य पातळीवर खेळत आहेत. यामध्ये विशेष एक वेगळेपण काय सांगाल? वेगळेपण सांगायचं म्हणजे मी ज्यावेळेस 2017 साली शाळेत एंट्री केली, जिल्हा परिषद शाळेत, तर त्यावेळेस मला विद्यार्थ्यांच्यात मी मिळून मिसळून राहत होतो. त्यावेळेस मला एक त्रुटी निदर्शनं आली की मुलाचं फिटनेस मला दिसलं नाही, की मुलं कमजोर मुलं आणि असं मला ते वेगळं दिसलं. तर मुलांना खरं व्यायामाची गरज आहे, मुलांना एक चांगल्या आहाराची गरज आहे, असं मला त्यावेळेस जाणीव झाली. आणि मी ग्राउंडची निर्मिती केली आणि मुलांना रोज संध्याकाळी सकाळी व्यायामाची सुरुवात केली, खेळाचं प्रॅक्टिस द्यायची सुरुवात केली. त्याचा फायदा एक झाला की खेळामुळं मुलाची एकाग्रता वाढली. एकाग्रता वाढल्यामुळं मुलांचं कॉन्ट्रेशन अभ्यासाकडे जास्त गेलं. त्याचबरोबर मुलाची फिटनेसमुळं काय झालं की मुलं आजारी पडायचं प्रमाण अगदी शून्य झालं.
अगदी म्हणजे मुलं सदैव पाहिली तर ती चुणचुणीत आणि मला त्या खेळामुळं फ्रेश दिसायला लागली. त्यामुळे अभ्यासात सुद्धा ती डेव्हलप झाली आणि त्यांची निर्णय क्षमता वाढली. खेळामुळं निर्णय क्षमता वाढते. तर एक सर्व गुणसंपन्न जर विद्यार्थी पाहिजे असेल तर खेळ हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि मुलाची फिटनेस ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. ह्याला ओळखून मी हे खरं तर सुरुवात केली. महाराष्ट्रासारख्या राज्याला आज 75 वर्ष होऊन गेली. हम्म. म्हणजे 77व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. हम्म. महाराष्ट्रामधील बड्या लोकांनी शिक्षणाचा अक्षरशः बाजार केलाय. लाखो कोट्यवधी रुपयांच्या फी किंवा मानधन घेऊन आज मुलांना शिक्षण देत आहेत. परंतु गावात आज चौदरवाडीसारख्या गावातील सर्वसामान्य कुटुंबातल्या गोरगरीब मुलांना आपण मोफत शिक्षण देत आहे. यामधून आपल्याला कोणत्या प्रकारे आशीर्वाद मिळाला? तसं बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की कोरोनाच्या पहिल्या लाटेत शेवटच्या टप्प्यात मला कोरोना झाला आणि तो ह्या गावचा पहिला पेशंट मी. आणि कोरोना झाल्यानंतर मला पुण्याला कसं नेलं हे मला माहीत नाही. म्हणजे मी शेवटच्या घटका मोजत होतो. पुण्याला गेल्यानंतर काय झालं हे मला माहीत नाही. 16-17 दिवसांनी मला तिथं जाग आली. त्यावेळेस मला कळालं की मी जिवंत आहे. बरोबर आहे. मग हा आशीर्वाद मला खरं तर ह्या मुलांच्या गोरगरीब मुलांच्या आशीर्वादामुळे मी आज खरं तर हे दिवस पाहतोय. असं मी कधीच विसरणार नाही आणि ह्याची मला प्रचिती आहे आणि माझा ह्यावर ठाम विश्वास आहे की मी मरणाच्या दाढेतून बाहेर आलो असेल कसं तर ह्या लेकराबाळाच्या आशीर्वादानेच मी इथपर्यंत आलो हे नक्कीच. आणि मला आवड बी आहे की मुलं शिकली पाहिजेत, मुलं खेळली पाहिजेत, मुलं मोठी झाली पाहिजेत आणि खरं गावचा विकास माझ्या मते अनेकांच्या मते काय असेल रोड झाली गटर झाली अनेक काय झाली म्हणून गावचा विकास होतो. माझ्या मते हे साफ चुकीचं आहे. जर गावातली मुलं शिकली, सुसंस्कृत झाली, सुविचारी झाली तरच खरा गावचा विकास पुढे जाऊन होऊ शकतो. आज जर आमच्या गावातला विद्यार्थी एक जर उद्या चांगला ऑफिसर झाला तर आमचा गाव नक्कीच बदलणार आहे उद्या. पण ऑफिसर होण्यासाठी चांगल्या शाळेची गरज आहे, चांगल्या संस्काराची गरज आहे. तर ते द्यायचं खरं तर मी काम आत्ता करतोय आणि माझ्या गावातील उद्या 10-12 तरी चांगले मोठे अधिकारी व्हावेत ह्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वप्न पाहतोय. हे होते तुकाराम कोकाटे, विद्यमान सरपंच, चौदरवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा, महाराष्ट्र. गांधीजींनी सांगितलं होतं की खेड्याकडे चला. त्याची प्रचिती आज तुकाराम कोकाटे साहेबांनी आपल्याला दाखवून दिली आणि त्यांनी सांगितलं की आज महाराष्ट्रात शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडलाय. परंतु हे गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर असतील यांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण देतात आणि त्यांचं एकच स्वप्न आहे, माझ्या चौदरवाडी गावातील शेकडो मुलं अधिकारी झाली पाहिजेत तरच माझ्या गावाचं नाव सर्व महाराष्ट्र दूर जाईल, साता समुद्रा जाईल. धन्यवाद. हे होते नमस्कार. कोकाटे सर. धन्यवाद कोकाटे साहेब. मुलांची शिक्षणाबरोबर आरोग्य बी असणं काळाची गरज आहे. मुलाची फिटनेस असणं काळाची गरज आहे. जर मुलाजवळ फिटनेस असेलच तो अभ्यासात वरच्या दर्जाला जाऊ शकतो असं मला वाटतं. तर गेले 2018 पासून माझ्या शाळेला वर्गखोल्या नसल्याने, कारण जुन्या वर्गखोल्या ह्या 1958 सालचं बांधकाम जीर्ण झाल्यामुळं 2018 सालापासून मला 3 वर्गखोल्याचा प्रॉब्लेम होता. मुलं शिकवण्यासाठी खूप अडचण येत होती. भाडेतत्वावर कुणाच्या रूमही मिळत नव्हत्या. म्हणून मी 1 एकर जागा भाडेतत्वावर घेऊन त्या जागेवर ही छपराची इमारत